नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 36 पाहणार आहोत. त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर मित्रांनो, 1962 जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले होते तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचशीलवर सर्वप्रथम सही करणारे देश कोणते होते? तर मित्रांनो, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे देश भारत व चीन हे होते. मित्रांनो, पंचशील करार भारत व चीन यांच्या दरम्यान 1954 साली झाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर मित्रांनो, वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा ज्वारी या पिकासाठी उपयुक्त असते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्मकणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर मित्रांनो, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्मकणामुळे तयार होते त्या कणांना फोटॉन असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझॅक न्यूटनने त्याचे गतिविषयक 3 नियम मांडले होते? तर मित्रांनो, इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये आयझॅक न्यूटनने त्याचे गतिविषयक 3 नियम मांडले होते. मित्रांनो, या 3 नियमामधला पहिला नियम होता जडत्वाचा, दुसरा नियम होता संवेगाचा, तर तिसरा नियम होता क्रिया प्रतिक्रिया बलाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अग्नी 5 ह्या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील कोणत्या विज्ञान संस्थेने केला? तर मित्रांनो, अग्नी 5 ह्या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील DRDO या विज्ञान संस्थेने केला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सेंटीग्रेड व फॅरनहाइट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? तर मित्रांनो, सेंटीग्रेड व फॅरनहाइट स्केल तापमान -40°C तापमानासाठी सारखेच असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमान मध्ये काय फरक होतो? तर मित्रांनो, जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमान वाढते किंवा स्थिर होते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते? तर मित्रांनो, भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र अग्नी 5 हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत? तर मित्रांनो, नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावाने सुपरिचित आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पौराणिक नाटकाचा प्रयोग विष्णुदास भावे यांनी सुरू केला. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर मित्रांनो, पृथ्वीचा केंद्रभाग निफे या नावाने ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान कोणती विलक्षणता आढळते? तर मित्रांनो, पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान गॅटेनबर्ग विलक्षणता आढळते. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्ही आकाराच्या दऱ्या, गळई, जलप्रताप ही भूरूपे कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? तर मित्रांनो, व्ही आकाराच्या दऱ्या, गळई, जलप्रताप ही भूरूपे नदीच्या कारणामुळे निर्माण होतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, यारदांग हे भूरूप कोणत्या प्रदेशात आढळते? तर मित्रांनो, यारदांग हे भूरूप वाळवंटी प्रदेशामध्ये आढळते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर भारतीय भाषा 1978 कोणी मंजूर केला होता? तर मित्रांनो, वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटन याने मंजूर केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेले धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला? तर मित्रांनो, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी उठवला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, एल्फिन्स्टन जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करायची होती? तर मित्रांनो, एल्फिन्स्टन जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये मौजेवारी पद्धत लागू करायची होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली होती? तर मित्रांनो, इसवी सन 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना अल्फ्रेड वेगनर म्हणजेच पर्याय क्रमांक 3 यांनी मांडली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एकजिन्सी खंड होता त्याचे नाव कोणते? तर मित्रांनो, आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एकजिन्सी खंड होता त्याचे नाव पॅन्जिया हे होते.
अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 36 आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे.